एक काय 5 पुरणपोळ्या खा तरीसुद्धा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना वाताचा त्रास असतो, काही जणांना चणा डाळीची पुरणपोळी खाल्ल्यामुळे पोटामध्ये दुखते. तर त्याच्यासाठीच आज आपण इथे मूग डाळीची पुरणपोळी केलेली आहे. मूग डाळ पचायला हलकी तर असतेच, त्याच्याबरोबर पौष्टिकसुद्धा असते आणि ही पुरणपोळी बनवण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो. अवघ्या 10 मिनिटांमध्ये पुरण बनवून तयार होतं आणि अतिशय मऊ लुसलुशीत एकदम रेशमासारखी पुरणपोळी बनवून इथे तयार झालेली आहे. तर आज आपण इथे तेलपोळी बनवलेली आहे. तर चला, इथे 2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. जी आपण भाजीसाठी मुगाची डाळ वापरतो तीच घेतलेली आहे. या मुगाच्या डाळीला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर याच्यामधून मी अर्धा कप मुगाची डाळ काटाच्या आमटीसाठी सुद्धा काढणार आहे, म्हणून 2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. आता मला कट काढायचं नाही म्हणून फक्त 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. कट काढायचं असेल तर आणखीन अर्धा ग्लास पाणी घालू शकता. अर्धा चमचा तेल घातलं म्हणजे डाळ उतू जाणार नाही. आता या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 1 शिट्टी जास्त काढायची म्हणजे डाळ आपली चांगली शिजेल. आता इथे 1.5 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकला म्हणजे पुरणपोळी फुटण्याचं टेन्शन नाही. चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये फक्त पाव चमचा हळद मिक्स करून घेतलेली आहे. हळद पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे आपल्या पिठामध्ये व्यवस्थित हळद मिक्स होते, नाहीतर बराच वेळेस कुठे हळद मिक्स होते तर कुठे हळद मिक्स होत नाही. आता इथे चपातीच्या पिठासारखं कडकसर पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाला कुठेही तेल लावलं नाही, फक्त पीठ इथे जोडून घेतलेलं आहे. तर बघा, या पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि जे उरलेलं पाणी आहे ते झाडाला टाकू शकता किंवा आमटीमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता एका सुती रुमालामध्ये मी हे पीठ गुंडाळून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आता आपल्याला पीठ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. तर मी ते 1 तांब्या पाणी टाकून घेतलं. आता हे पीठ आपल्याला 20 ते 25 मिनटं भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुरण करून घेऊयात. तर बघा, या पिठाच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इथे पुरणाला छान कलर येतो, कारण बघा, मी इथे हा जो कोल्हापुरी गूळ येतो तो पुरणासाठी वापरत असते. बरेच जण याला चिक्कीचा गूळसुद्धा म्हणतात. या गुळाला टेस्ट तर खूप छान असते, तसेच या गुळामुळे पुरणपोळीला कलरसुद्धा खूप छान येतो. आता मी इथे 1.5 कप गूळ कापून घेतलेला आहे. मी 1.5 कप मुगाची डाळीचं पुरण बनवणार आहे, त्याच्यामुळे 1.5 कपच गूळ घेतलेला आहे. आता बघा, इथे डाळ चांगली शिजलेली आहे. 4 शिट्ट्या इथे करून घेतलेल्या आहेत. तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये डाळ शिजत असेल तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता बघा, डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि डाळीमध्ये पाणीसुद्धा राहिलेलं नाही. आता ही डाळ लगेच गरम आहे त्याच वेळेस स्मॅश करून घ्यायची. लगेच 1 मिनिटामध्येच पूर्ण डाळ इथे गाळ झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला इथे पुरण यंत्र किंवा पुरणाची चाळणसुद्धा वापरण्याची गरज नाही. आता स्मॅश केलेली म्हणजे बारीक केलेली डाळ मी लगेच कटाच्या आमटीसाठी काढून घेणार आहे. त्याच्यामुळेच मी 1.5 कप गूळसुद्धा वापरलेला आहे आणि 1.5 कप गहूचं पिठाचंच आपण पीठ मळलेलं आहे. तर बघा, इथे अर्धा कप डाळ मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे. आता या डाळीमध्ये लगेच आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. मी इथे गूळ खूप बारीक कापून घेतलेला नाही, कारण आपण 4-5 मिनटं डाळ मिक्स करणार आहोत, त्याच्यामुळे लगेच गूळसुद्धा इथे पातळ होणार आहे. तर बघा, डाळ अजून थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे गूळ टाकल्याच गूळ लगेच वितळायला सुरुवात होते. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती फक्त आपल्याला डाळ आणि गूळ मिक्स करायचा आहे. 1 मिनिटाच्या आतच इथे पूर्ण गूळ मेल्ट होण्यास सुरुवात होते. आपण डाळीमध्ये पाणी कमी ठेवल्यामुळे पुरण पटकन होतं. फक्त 4 ते 5 मिनिटांमध्येच हे पुरण बनवून तयार झालेलं आहे. तर टोटल 12 पुरणपोळ्यांचं पुरण इथे बनवून तयार झालेलं आहे. तर बघा, लगेच पुरण घट्ट झालेलं आहे. चमचा लगेच त्याच्यामध्ये उभं राहण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा, इथे अजिबात डाळीचे कण शिल्लक नाहीत. सगळे डाळ मी इथे बारीक करून घेतलेले आहे. आता याच्यामध्येच अर्धा चमचा भाजलेल्या बडीशोपची पावडर टाकायची. जाडे जाडे कण टाकायचे नाहीत, कारण आता आपण पुरणला पुन्हा बारीक करणार नाही. अर्धा चमचा वेलची पूड टाकली. सगळं चमच्याने मिक्स करायचं. तर तुम्ही बघत असाल, फक्त चमच्याच्या मदतीनेच आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे. आता पुरण एकदम घट्ट झालं, तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं? पुरण एका जागेवरती गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये चमचा उभा करायचा, म्हणजे लगेच समजेल की आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे. खूप देखील पुरणाला सुकवून घ्यायचं नाही, कारण की थंड झाल्यानंतर हे पुरण आणखीन सुकत असतं किंवा कडक होत असतं. तर एका जागेवर या पद्धतीने पुरण गोळा करायचं आणि त्याच्यावरती चमचा उभा करायचा. तर तुम्ही बघत असाल, चमचा त्याच्यामध्ये उभा राहतो आणि बघा, पुरणाला टेक्स्चरसुद्धा या पद्धतीने आलेलं आहे. म्हणजे आता आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे. पटापट पुरणाचे ड्रॉप जर खाली पडले तर पुरणाला आणखीन सुकवून घ्यायचं. इथे एकदम घट्ट पुरण तयार झालेलं आहे. तर फक्त 4 ते 5 मिनिटांमध्येच हे पुरण बनवून तयार झालेलं आहे.
पुरणामध्ये असा चमचा उभा करायचा म्हणजे आपलं पुरण तयार आहे। हा चमचा तुम्ही 1-2 तास जरी उभा ठेवला तरी पडणार नाही। तर इथे 1.5 कप डाळीचं टोटल 11 ते 12 पुरणपोळ्या बनतील एवढं पुरण तयार झालेलं आहे। आणि जर छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवल्या तर 13-14 पुरणपोळ्या याच्या आरामात बनतील एवढं पुरण इथे बनलेलं आहे। आता सगळं पुरण इथे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर बघा मी कुकरमधील सगळं खरडून पुरण काढून घेतलेलं आहे। अजिबात आपलं पुरण खाली लागलेलं नाही। तुम्ही बघत असाल मी कुकरमधलं सगळं पुरण काढून घेतलेलं आहे। अतिशय मऊ लुसलुशीत आपलं पुरण तयार झालेलं आहे। गुळामुळे आणि डाळीमुळे पुरणाला कलर बघा किती सुंदर आलेला आहे। ज्यांनी आजपर्यंत मुगाची डाळीची पुरणपोळी बनवली नसेल ते एकदा या पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा, खूप छान मुगाची डाळीची पुरणपोळी सुद्धा लागते। तर चला पुरण बनवून झालेलं आहे। आता इथे पीठ भिजवून मला 25 मिनिटं झालेले आहेत। आता या पिठातील सगळं पाणी पिळून काढायचं आहे आणि खाली जे पाणी उरलेलं आहे ते तुम्ही झाडांना टाकू शकतात। आता बघा इथे रुमालामध्ये पीठ आपण बांधून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे रुमालाला थोडंसं पीठ चिपकत असतं, तर हे पीठ सुद्धा तुम्ही चमच्याने काढून घेऊ शकता। आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। फक्त हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल, तेलकट चालत असेल तर 1-2 चमचे तेल टाकून पीठ मळलं तरी चालेल, कारण की आपण तेलपोळी बनवत आहोत। तेलपोळी बनवताना तेल वापरण्यासाठी हायघाई करायची नाही, भरपूर असं तेल वापरायचं। फक्त ज्यांना जास्त तेल चालत नाही ते फक्त अर्धा ते 1 चमचा तेल वापरू शकतात। 1 मिनिटभर हे पीठ मळून घेतलं। अतिशय मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे। आता पिठाचे गोळे बनवून घेतले। गोळा बनवताना बघा आतल्या साईडला पीठ दुमडायचं म्हणजे इथे पुरणपोळीचे अतिशय सुंदर गोळे तयार होतात। आता तेलपोळी बऱ्याच जणांना लाटता येत नाही किंवा लाटण्यावरती पुरणपोळी उचलता येत नाही, तर अशा वेळेस बटर पेपर वापरायचं किंवा केळीचं पान वापरायचं। मात्र शहराच्या ठिकाणी इझिली केळीचं पान अवेलेबल होत नाही, तर त्यांनी या पद्धतीने बटर पेपर वापरायचा आणि बटर पेपरला फक्त 5-6 थेंब तेल लावून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचापेक्षा कमी तेल लावलेलं आहे, तरी सुद्धा सगळ्या बटर पेपरला तेल लागलेलं आहे। आता पुन्हा पिठाचा गोळा घ्यायचा, थोडंसं त्याला मळून घ्यायचं। आता या पिठाला मी थोडंसं लाटून घेणार आहे, म्हणजे झटपट आपली पिठामध्ये पुरणपोळी भरून होते। आता तेलपोळी आहे त्याच्यामुळे मी लाटण्याला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे। आता इथे छोटीशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे। जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पुरणाचा गोळा घ्यायचा आणि बघा या पुरणाची सुद्धा थोडीशी मालिश करून घ्यायची। अतिशय मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते। नक्की ही ट्रिक सुद्धा एकदा वापरून बघा। आता या पोळीमध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि बघा साईडने पीठ फक्त वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। पुरण दिसू द्यायचं नाही, सगळ्या साईडने या पद्धतीने पीठ फोल्ड करून घ्यायचं आणि इथे आपला पुरणाचा उंडा तयार झालेला आहे। आता तुम्ही तेल लावून हाताने प्रेस करत पुरणपोळी करू शकता, लाटण्याने करू शकता, प्लास्टिकवर सुद्धा करू शकता। मी बोटांना थोडंसं तेल लावलं आणि बोटांच्या मदतीने बघा पुरणपोळीला प्रेस करून घेतलेला आहे। बोटांनी जमत नसेल तर हाताचा जो तळवा आहे त्याला तेल लावायचं आणि त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही पुरणपोळी प्रेस करू शकता किंवा मोठी करू शकता। फक्त मध्ये मध्ये या पुरणपोळीला पलटी करायचं किंवा मध्ये मध्ये खालीवर पुरणपोळीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी चिटकत नाही किंवा तेलपोळी चिटकत नाही। आता बघा मी सुरुवातीला बोटांनी प्रेस केलं, नंतर लाटण्याने या पोळीला लाटून घेतलेला आहे। बरेच जण प्लास्टिकचा वापर करतात, मात्र प्लास्टिकने जर आपण पुरणपोळी तव्यावरती टाकली तर ते प्लास्टिक तव्याला चिटकण्याची शक्यता असते। म्हणून या पद्धतीने बटर पेपरवरती पुरणपोळी लाटून बघा। आणि ज्यांना पिठातील पुरणपोळी करायची आहे त्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत, त्याची सुद्धा लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओसुद्धा जाऊन चेक करू शकता। ती सुद्धा मुगाची पुरणपोळी आहे। तर बघा मी लाटण्याच्या मदतीने हळूवारपणे या पुरणपोळीला लाटून घेतलं। लाटण्याला खूप तेल लावायचं नाही, नाहीतर लाटणं फिरत नाही, फक्त पुरणपोळीवरती मागे पुढे सरकत असतं। तर बघा या पद्धतीने पुरणपोळी लाटून झालेली आहे। सरळ बटर पेपरच्या खाली आपल्याला हात ठेवायचा आणि बटर पेपर उचलून घ्यायचा आहे। आता तवा इथे चांगला गरम झालेला आहे। तवा घासलेला असल्यामुळे मी त्याच्यावरती अर्धा चमचा तूप टाकून स्प्रेड करून घेतलं, कारण घासलेल्या तव्यावरती जर पुरणपोळी टाकली तर पुरणपोळी चिटकण्याची शक्यता असते। तर बघा आता इथे मी डायरेक्ट पुरणपोळी टाकली आणि बटर पेपर काढून घेतलेला आहे। आता लगेच पुरणपोळी फुगण्यास सुरुवात झालेली आहे। पुरणपोळी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। आपल्याला पुरणपोळीला खूप पलटी करायचं नाही, म्हणून पुरणपोळीला खालच्या साईडने चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करायचं। गॅसची फ्लेम आता हाय करायची, म्हणजे पुरणपोळी ते पटकन फुगेल। आता पुरणपोळी फुगायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता, मात्र पुरणपोळी तुपातली खूप छान लागते म्हणून मी याला तूप लावून घेतलेलं आहे। आता साईडला हवा जात होती
म्हणून मी तिथे उलट न ठेवलं आणि बघा पुरणपोळी मस्त टम्म फुगलेली आहे। दोन्ही साईडला या पुरणपोळीला तूप लावून भाजून घेतलेलं आहे। सगळ्या पुरणपोळ्या मी याच पद्धतीने बटर पेपरला तेल लावून लाटून घेतलेल्या आहेत। तर बघा अतिशय मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। फक्त पुरणपोळी लाटताना बटर पेपरला 1-2 चमचे तेल लावायचं म्हणजे पुरणपोळी चिटकत नाही। आता पहिली पुरणपोळी काढून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे। आता ही पोळीसुद्धा तव्यावरती टाकली तर बराच वेळेस बघा तेल पोळी तव्याला चिटकत असते। अशा वेळेस तेल पोळी टाकल्यानंतर खालच्या साईडला तूप सोडायचं म्हणजे पुरणपोळी तव्याला चिटकत नाही। पुरणपोळीच्या टेक्स्चरवरून तुम्हाला समजलं असेल पुरणपोळी अतिशय मऊ लुसलुशीत झालेली आहे। तर ती पुरणपोळी खूप फुगली, मात्र त्याची वाफ मोबाईलला लागल्यामुळे मोबाईल गरम झाला आणि तिथे व्हिडिओ बंद झाला, म्हणून त्याचा मी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकले नाही। तरी ते तिसरी पुरणपोळी टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही बघत असाल आपल्या अतिशय सुंदर रेशमासारख्या मऊ लुसलुशीत तेलपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि कुठला कलर न टाकता आपल्या पुरणपोळीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आता ही तिसरी पुरणपोळी सुद्धा भाजून घेतलेली आहे। पुरणपोळी भाजताना खूप हाय फ्लेमवरती सुद्धा भाजायची नाही, मीडियम फ्लेमवरती पुरणपोळी टाकायची आणि पुरणपोळीला पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची। आता बघा मी तूप लावून पुरणपोळ्या भाजलेल्या आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तेल लावू शकता। तर बघा ही सुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे। तर मी ते बटर पेपरला फक्त अर्धा चमचा तेल लावलेला आहे। तुम्ही 1 चमचा तेल लावू शकता, 2 चमचे लावू शकता, आवडत असेल तर जास्त तेल लावा, नसेल आवडत तर कमी तेल लावलं तरीसुद्धा पुरणपोळी फाटणार नाही, तुटणार नाही। आपण जेवढं गहूचं पीठ मळलेलं आहे तेवढ्या पिठामध्ये इथे टोटल 6 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपण जेवढं पुरण बनवलेलं आहे तेवढ्या पुरणमधून 12 पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत। आता चौथी पुरणपोळीसुद्धा मी इथे तव्यावरती टाकून घेतली। हिचंसुद्धा टेक्स्चर बघा, एक सुद्धा पुरणपोळी इथे खराब झालेली नाही। अतिशय मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तर आता इथे मी एका कपड्यावरती सगळ्या पुरणपोळ्या काढून घेतलेल्या होत्या। या इथे 5 पुरणपोळ्या आहेत, एक मुलाने खाल्ली, तर टोटल मी 6 पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। पुरणपोळींचा कलर बघा, टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे। काठापर्यंत सगळीकडे पुरणपोळीमध्ये पुरण भरल्या गेलेलं आहे। तर बघा अतिशय मऊ लुसलुशीत ओठाने खाता येतील इतक्या मऊसूत या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। आता या पुरणपोळ्यांना थोडंसं थंड करायचं आणि नंतर सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे, म्हणजे 2 दिवस सुद्धा पुरणपोळ्या कडक होणार नाहीत। तर तुम्ही ते बघत असाल किती मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे। ही पहिली पोळी, आता लगेच इथे तुम्हाला बाकीच्या पुरणपोळ्या सुद्धा दाखवते। ही बघा दुसरी पोळी। आता पुरणपोळी किती भाजायचं ते आपल्यावरती आहे। तर इथे मी थोड्याशा खरपूस अशा पुरणपोळ्या भाजून घेतलेल्या आहेत। तर बघत असाल किती मऊसूत ही सुद्धा पुरणपोळी तयार झालेली आहे। सगळ्या पुरणपोळ्या याच पद्धतीने रेशमासारख्या मऊसूत झालेल्या आहेत। नक्की या पद्धतीने तेलपोळी ट्राय करून बघा। तरी ते मुगाची डाळ शिजण्यासाठी जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटं लागतात आणि पुरण बनवण्यासाठी फक्त 5च मिनिटं लागलेले आहेत। सगळ्या पुरणपोळ्या आता मी इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत। बाकीचं पुरण मी ठेवून दिलं कारण दुसऱ्या दिवशी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा मला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत। तर इथे बघा पुरणपोळी किती मऊसूत झालेली आहे। भरपूर अशी पुरणाने भरलेली ही पुरणपोळी आहे। आजपर्यंत सगळीकडे या पुरणपोळीमध्ये पुरण पसरलेलं आहे। तर बघा मी तुम्हाला इथे जवळून दाखवते म्हणजे समजेल तुम्हाला पुरणपोळीमध्ये सगळीकडे पुरण किती व्यवस्थित भरल्या गेलेलं आहे। तर बघा सगळीकडे भरपूर असं पुरण भरून या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। जे खवय्ये आहेत ते बघा इतक्या सुंदर पुरणपोळ्या दिसल्यानंतर एक नाही तर 2-3 पुरणपोळ्या आरामात खातात। त्याच्यामुळे मी इथे मूग डाळीची पुरणपोळी केलेली आहे। 2-3 पुरणपोळ्या जरी खाल्ल्या तरी त्रास होणार नाही। तर ज्यांना वाताचा, गॅसचा, ॲसिडिटीचा त्रास असेल ते या पद्धतीने मूग डाळीची पुरणपोळी ट्राय करा, खूप छान ही पुरणपोळी सुद्धा लागते। आता उरलेलं जे पुरण होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि त्याचीच मी इथे दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवलेली आहे। तर बघा दुसऱ्या दिवशी सुद्धा किती सुंदर पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने मूग डाळीचं पुरण बनवलं आणि फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर 2-3 दिवस सुद्धा आपण हे पुरण आरामात वापरू शकतो। तर बघा दुसऱ्या दिवशी सुद्धा ही पुरणपोळी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे। तर हे पुरण मी डायरेक्ट चपातीच्या पिठामध्ये भरलेलं आहे, कुठेही वेगळं पीठ मळून घेतलेलं नाही। तरीसुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। मूग डाळीची पुरणपोळी बनवण्यासाठी वेळ तर खूप कमी लागतो, तसंच आपण ज्या पद्धतीने पीठ मळलेलं आहे त्या पद्धतीने जर पीठ मळलं तर बघा कमीत कमी मैदा वापरून आपण पुरणपोळी बनवू शकतो आणि त्याचबरोबर मुगाची डाळ वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी ही पुरणपोळी झालेली आहे। आता दुसऱ्या दिवशी बनवलेली पुरणपोळी सुद्धा मी तुम्हाला इथे तोडून दाखवली। तर बघत असाल आजपर्यंत सगळीकडे पुरण भरलेलं आहे, कुठेही पुरणामध्ये मुगाच्या डाळीचे अखंड तुकडे शिल्लक नाहीत।
तर या गुढीपाडव्याला या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.